आपण सगळे माजी विद्यार्थी आहोत, सांगण्याचं आपल्याला बरंच माहीत आहे. पण भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलची सुरुवात जी आहे संस्थेची ती 1897 साली झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 128 वर्षाची गौरवशाली परंपरा. आणि या गौरवशाली परंपरेमध्ये अनेक झाडं किंवा रोपटं लागत गेली आणि रोपट्याचा वटवृक्ष आपण आज पाहतो. आणि ही जी संस्था मोठी झाली हे आता किंवा हे दिसते तेवढं नाही आहे, तर अनेक जणांचा याच्यामध्ये त्याग आहे, अनेक जणांची तपश्चर्या आहे, अनेक जणांनी आपलं आयुष्य याच्यामध्ये खर्ची घातलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे आजच्या आज आपण हे दिवस बघतो की भंडारी एज्युकेशन सोसायटी आज वटवृक्षाच्या स्वरूपात उभी आहे. अनेक म्हणजे त्या काळातले मालवणमधील काही एक गरीब लोकांनी ही संस्था त्यावेळी सुरू केली आणि आज आपण बघतो याचं विराट स्वरूप आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये भंडारी हायस्कूल या ठिकाणी 1ली ते 12वी हा इथे 12वीपर्यंत शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर शांतादुर्ग हायस्कूल वडाचा पाट ही सुद्धा संस्थेची एक शाळा आहे. सुरुवातीला एक कोळंबमध्ये सुद्धा शाळा होती. अशा प्रकारचं एक मोठी वाटचाल या संस्थेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची ठरते. आणि याचाच एक भाग म्हणून 1975 सालामध्ये या वटवृक्षाला एक फांदी आली, ती म्हणजे आपलं भंडारी कनिष्ठ महाविद्यालय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार याची सुरुवात झाली. आणि 1975 मध्ये 11वी प्रवेश, 77 मध्ये 12वीची पहिली बॅच आणि 2025 म्हणजे 50 वर्ष आपली पूर्ण होत आहे. आणि ही 50 वर्ष कुठेतरी साजरी करावी किंवा 50 वर्ष ही समोर यावी विद्यार्थ्यांसमोर, याच्यासाठी या सुवर्ण महोत्सवाचा आपण भाग घातलेला आहे. आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले सगळे माजी विद्यार्थी, सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व पाहुणे, त्यांचं सर्व सहर्ष मी स्वागत करत आहे. महत्त्वाचं एक सगळ्यांची क्षमा मागतो की माझा घसा प्रचंड बसलेला आहे आणि सकाळी ज्यावेळी उठलो तेव्हा माझा आवाजच फुटत नव्हता. मला वाटलं मी आज मौना झालो, पण खूप प्रयत्न केले 2-3 तासात की थोडा आवाज सुटावा, तो एवढाच सुटलेला आहे. त्याच्यामुळे जरा मला क्षमा करा, कारण काय सध्या प्रचंड दगदग आणि प्रचंड काही झालं काही समजे ना. आणि मला वाटलं मी आज मौनाच झालं, पण परमेश्वराची कृपा थोडासा माझा आवाज सुटतो, त्याच्यामुळे मला सांभाळून घ्या. बोलण्यासारखं भरपूर आहे. तर या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपले संस्थेचे अध्यक्ष पाटकर सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कमी वेळेमध्ये ज्यांना आपण सांगितलं ते मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, यानंतर आमचे मित्र रोज कार्यक्रमाला असतात, सर्व स्पर्धेमध्ये ते सहभागी आम्हाला जवळून पाहतात, ते म्हणजे आमचे प्रवीण कोल्हे, मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, यानंतर सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये मयेकर सर असतील, कवटकर सर असतील, कौटणकर सर असतील, खोत सर असतील, ते सर्व पदाधिकारी, आपल्या कॉलेजचे प्राचार्य पिवळे सर, माजी शिक्षक आणि ज्यांच्या कालावधीपासून माझी सुरुवात झाली या ज्युनियर कॉलेजला ते राजूरकर सर आणि देसाई सर, हे 2 स्तंभ सुरुवातीच्या माझ्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर शिक्षक आणि मित्र असे माझे पाटील सर, जयंत पाटील सर, एक मित्राप्रमाणे नवीन असताना सांभाळून घेणारे मी आजपर्यंत. आणि यानंतर इथे उपस्थित असलेले सगळे ते आमचे माजी विद्यार्थी, आणि त्याच्यामध्ये बाबलो पिंटो हे आपले माजी विद्यार्थी आहेत, ज्यांना तरी आम्ही गुलाब दिला होता, ते सुद्धा माजी विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. भवितव्य हे वेगवेगळं असतं. प्रत्येक मुलं आपल्या मनातील भावभावना आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतं. तुमच्या आमच्या सर्वांपर्यंत भावना पोहोचवण्यात चित्रकलेच्या माध्यमातून जे यशस्वी झाले अशा काही यशस्वी विद्यार्थ्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. तेव्हा आपण सुरुवात करीत आहोत चित्रकला स्पर्धेच्या. चित्रकला स्पर्धा गट क्रमांक 1, 1ली ते 2री, प्रथम क्रमांक शाश्वत अमोल कामते, श्रावणी दयाळ पाटकर, इयत्ता 2री, रोजरी इंग्लिश स्कूल. एकच या सर्वांना विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. हा सत्कार करण्याची विनंती सौगंधराज बांदेकर माजी विद्यार्थी यांच्यापासून आपण सुरुवात करीत आहोत. हा माजी विकास सोहळा म्हणून सर्वप्रथम आपण माजी विद्यार्थ्यांना इथे सत्काराची संधी दिली. यानंतर करण्याची विनंती माननीय पोलीस निरीक्षक अमोल कोल्हे सरांना करतोय. चित्रकला स्पर्धा द्वितीय गट प्रथम श्रावणी दयाळ पाटकर
इयत्ता दुसरी तिचा सत्कार माननीय कोल्हे सर करतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर पुढील सत्कार देखील कोल्हे सर माननीय कोल्हे सर करणार आहेत. क्रमांक आहे सांगवी विक्रम परब रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सांगवीसाठी. यानंतर उत्तेजनार्थ सुजय मनोज भगत इयत्ता दुसरी जिल्हा परिषद शाळा रेवतळे मालवण. माझे मुख्याध्यापक माननीय खोत सरांना विनंती करतोय की त्यांनी गट क्रमांक 2 चित्रकला स्पर्धा 3री-4थीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण करायचं आहे. प्रथम क्रमांक माही नवनीत मसूरकर इयत्ता 4थी रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गट दुसरा प्रथम क्रमांक माही नवनीत मसूरकर याचा सत्कार माननीय खोत सर करतील. इयत्ता 4थी. नैतिक तृतीय क्रमांक प्रिन्स जयवंत तारी इयत्ता 3री जय सत्यवान वेंगुर्लेकर शाळा जिल्हा प्राथमिक शाळा देवगड. इयत्ता 5वी ते 7वी प्रथम क्रमांक कोमल चंद्रशेखर गावडे इयत्ता टोपीवाला हायस्कूल. यानंतर गट 3 मधील क्रमांक आपण करत आहोत. हा सत्कार माननीय देसाई सरांना विनंती करतोय की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करायचं आहे. माजी प्राध्यापक माननीय देसाई सर यांना विनंती आहे की त्यांनी पुढील बक्षीस वितरण करायचं आहे. गट क्रमांक 3 5वी ते 7वी प्रथम क्रमांक कोमल चंद्रशेखर गावडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्याचं पाहिजे. द्वितीय क्रमांक गौरी अनंत कोपकर इयत्ता 7वी. गौरी इथे उपस्थित असेल तर त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तृतीय क्रमांक फरान मुमताज अन्सारी इयत्ता 7वी तृतीय क्रमांक. साळुंखे टोपीवाला स्कूल मालवण इयत्ता. सर्व स्पर्धकांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पुढील स्पर्धेतील पारितोषिक वितरणाला इथे सुरुवात करत आहोत. प्रथम क्रमांक जातोय सौ मनीषा भीमराव बनसोडे. दिवाकर भिसे. जवळचा आणि आपुलकीचा विषय म्हणजे पाककला स्पर्धा. बरोबर मगाशी वर्णन केल्याप्रमाणे सर्व गृहिणी या स्पर्धेमध्ये सहभागी. हिना वसंत धुरी. शीतल मयेकर गावकर. मधुसूदन सारंग. मी विनंती करते मधुसूदन सारंग. आजकाल कसं असतं सगळेजण रिकाम्या वेळेत काय करतात हॉबी झाली आजकाल रील्स बघणं. तर रील्सच्या माध्यमात खूप सारी प्रसिद्धी येते. तर त्यासाठी रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात गट क्रमांक 1 मध्ये प्रथम क्रमांक जातोय सिद्धेश अर्जुन चव्हाण मिस्टर स्ट्रॉंग. माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष करतील. रील्स स्पर्धा द्वितीय क्रमांक देवेंद्र राजेंद्र कोळंबकर. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सहकार्य ओंकार यादव यांनी केले त्याबरोबर त्यांचाही आम्ही इथे सत्कार करत आहोत. सुनील मापणकर कुणाल MS7. सर्व विद्यार्थ्यांनी ही रील्स बनवली होती. प्रथम क्रमांक दीपक दशरथ जानकर. दीपक दशरथ जानकर गट क्रमांक 2 प्रथम क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दीपक या रील्स बनवल्या जातात त्याची संकल्पना महत्वाची असते का आहे. पायल लहू जोशी. शाळेच्या होम मिनिस्टर पैठणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर वळूया त्या बक्षीस समारंभाकडे. प्रथम क्रमांक सानिका गोवेकर. यानंतर द्वितीय क्रमांक होम मिनिस्टर स्पर्धा द्वितीय क्रमांकाकडे आपण बोलतोय. हा सत्कार करतायत अश्विनी वांगडकर माजी विद्यार्थिनी. पैठणी स्पर्धा द्वितीय क्रमांकाच्या मानकरी आहेत तानिया मोंडकर. एका जोरदार टाळ्या झाल्या. तृतीय क्रमांक करिश्मा कांबळी. करिश्मा कांबळी यांना विनंती करतोय की त्यांनी हा सत्कार. ऐश्वर्या गोवेकर. चतुर्थ क्रमांक पैठणी स्पर्धा ऐश्वर्या गोवेकर. आणि हे पारितोषिक देण्याची विनंती अमृता फाटक कार्यक्रमाकडे आपण बोलतोय. तत्पूर्वी आपण विजेत्या स्पर्धकांचे ते फोटो सेशन करणार आहोत. विजेत्या स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
सत्कार कार्यक्रमाकडे वळतोय. हा सत्कार आपण इथे प्रथम सत्कार करीत आहोत. मालवणचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रवीण कोल्हे सर यांचा आणि हा सत्कार करण्याची विनंती आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय पाटकर सर यांना करतोय की त्यांनी अभिमान वाटतोय. आम्ही पुढील सत्काराकडे आपण वळणार आहोत. जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय मनीष दळवी सर यांचा हा उपलब्ध करून दिली. त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. परंतु तत्पूर्वी प्रवीण कोल्हे सर माननीय पोलीस निरीक्षक मालवणला विनंती करतोय की त्यांनी आपल्या सत्काराला इथे उत्तर द्यायचं आहे. अध्यक्ष माननीय पाटकर सर यांचाही ते सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याची विनंती सर्व माजी विद्यार्थ्यांना करतोय. आपल्या मालवणचे पोलीस निरीक्षक माननीय कोल्हे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यायचं आहे. एज्युकेशन सोसायटी आणि ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याकरता उपस्थित जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे प्राचार्य, माजी प्राचार्य, सर्व शिक्षक आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे सर्व माजी विद्यार्थी, सर्वप्रथम आपण या आपल्या संस्थेकरता जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवल्या पाहिजेत की आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मी या ठिकाणी त्यावेळेस सकाळी संवादात आलो होतो. 2-3 विद्यार्थी एकमेकांना भेटले होते आणि एकमेकांना कडकडून त्यांनी मिठी मारत होते. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश मला वाटतं हाच आहे की जे सर्व माजी विद्यार्थी आहेत ते त्यांना एकाच ठिकाणी आणून विचार विनिमय आणि एकमेकांचे सुखदुःख वाटण्याचा किंवा शेअर करण्याचा हा कार्यक्रम साध्य केलेला आहे. या आपल्या सर्वांच्या यशामध्ये संस्थेचा, शाळेचा मोठा वाटा आहे आणि त्या वाटा जो योगदान आहे ते योगदानचा ऋण व्यक्त करणं म्हणजे आर्थिक स्वरूपात असो किंवा आपली जी काय आपण जे काम करताय त्याच्या सेवा स्वरूपात असो ते नक्कीच देणं हे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी नक्की एक कर्तव्य आहे. त्या कर्तव्याप्रती पुन्हा एकदा आपण जागरूक राहू, स्मरू आणि आपण ते कार्य नक्कीच या ठिकाणी करणार आहे. मला या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मला बोलवलं. मला देखील माझे कॉलेजचे शिक्षक किंवा आमचे मित्र बोलतात की तू गेट टुगेदर नाही आहे, परंतु माझे पुन्हा 8 ते 9 तासाचा प्रवास पुण्याला जायचं आणि आमची पोलीसची नोकरी कधी काय होईल कुठं बाजूस लागेल सांगता येत नाही. तर त्या ठिकाणी मला जायला जमत नाही त्या कार्यक्रमाला. परंतु अशा आपल्यामध्ये आल्यानंतर मला माझ्या कॉलेजमध्ये जी काय कमतरता आहे ती पूर्ण होते. कॉलेजच्या फंक्शनमध्ये सहभागी झाल्यानंतर किंवा अशा कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मला ती संधी तर कॉलेजने वेळोवेळी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो पुन्हा एकदा संस्थेचे आणि आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्याची विनंती माननीय संस्थेचे अध्यक्ष पाटकर सरांना करतोय की त्यांनी हा सत्कार करायचा आहे. प्रथम सत्कार आहे माजी मुख्याध्यापक माननीय राजूरकर सर यांचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाटकर सर यांच्या हस्ते करणार आहोत. चिन्ह आणि गुलाब पुष्प जयवंत ढोलम सर यांचा, ढोलम सर यांचा, त्याचबरोबर प्रफुल्ल देसाई सर, आपल्या सर्वांच्या जडणघडणीतल्या माजी शिक्षकांचा इथे मोलाचा वाटा आणि योगदान आहे. पुढील सत्कार समारंभाकडे वळत आहोत. हा सत्कार समारंभ करण्याची विनंती माननीय माजी विद्यार्थी सौगंधनाथ बांदेकर यांना करतोय की त्यांनी पुढील सत्कारासाठी इथे उपस्थित राहायचं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष माननीय सुदेश यात्रेकर यांचा आपण इथे माजी विद्यार्थी म्हणून यथोचित सन्मान करणार आहोत. कर्तृत्ववान व्यक्ती माननीय मेघनाथ धुरी माजी विद्यार्थी यांचाही सन्मान विनंती करणार सर. आपण इथे मुलांना पुष्प देऊन ते सन्मान करीत आहोत.
माननीय सौगंधराज बादेकर यांना विनंती करतोय की त्यांनी हा सत्कार करायचा आहे. आवडचं अध्यक्ष, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध पदांवर कार्यरत असणारे माननीय प्रकाश भूषण या आपण करणार आहोत. ते आम्हा सर्वांच्या भावना तुमच्यापर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून पोहोचवणारे सर्व पत्रकार बंधू, माननीय देसाई सर, एक वेगळं नातं देखील या कॉलेजच्या प्रती, या शाळेच्या प्रती आपलं असलेलं आढळतं. या पत्रकार प्रशांत हिंदळेकर, त्याचबरोबर पत्रकार बंधूंमध्ये संग्राम कास, त्याचबरोबर पत्रकार भूषण कार्यक्रमात सत्कार स्वीकारण्याबरोबर सर्व आहेत माननीय रोजारियो पिंटो साहेब. तत्पूर्वी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. हा विद्यार्थी उत्कृष्ट कबड्डी प्लेअर होणार असं वाक्य अनेकांच्या मुखातून निघत होतं, पण पाहता पाहता हा कबड्डी प्लेअर कवितेच्या जगात कधी गेला समजलंच नाही. आपल्या असामान्य प्रतिभा शक्तीने रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कवीचं नाव आहे रोजारियो उर्फ बाबला पिंटो. मालवणी आणि कोकणी कवितेच्या जगात भ्रमंती करायची असेल तर रोजारियो पिंटो सरांचे कविता संग्रह आपण निश्चितच वाचायला हवे. साहित्य व काव्याच्या प्रतिभा शक्तीमुळे सरांनी विविध क्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. अभियान आम्ही मालवणी, रोजरी मच्छीमार सोसायटी, क्रीडा भारती सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन अशांसारख्या अनेक माननीय संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 52वा आशिया मानवाधिकार पुरस्कार 2015 साली पिंटो सरांना प्राप्त झालेला आहे. 2016 मध्ये गोवा राज्याच्या शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकात रोजारियो पिंटो सरांनी लिहिलेल्या कवितांचा आवर्जून समावेश करण्यात आलेला एक जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पिंटो सरांनी लिहिलेल्या मालवणी कवितांचा समावेश केला गेलेला एक जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे प्रोव्हाइड केलेला आहे. माननीय हर्षदा दीपक पवार, भारतीय नेमबाज हर्षदा दीपक पवार. अचूक करणाऱ्या धनुर्धारी अर्जुनाप्रमाणे हर्षदा हिने आपल्या नेमबाजीतील कार्याची ओळख अगदी शालेय वयातच जगासमोर आणली. 2018 साली आपल्या शाळेत इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या हर्षदाने जिल्हा स्तरावरील 10 मीटर रायफल शूटिंग मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर कोकण विभागातील स्पर्धेसाठी हर्षदाची निवड झाली. त्यामध्ये देखील हर्षदाने उल्लेखनीय कामगिरी करत 3ऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. त्यानंतर हर्षदाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होऊन हर्षदा हिने नेमबाजी स्पर्धेत राज्यात 11व्या स्थानापर्यंत गरुड झेप घेतलेली होती. 2019 साली हर्षदा महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे हर्षदा नॅशनल स्पोर्ट शूटिंग कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट झाली. त्यातून आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत हर्षदा भारतीय टीम ट्रायल साठी सिलेक्ट झाले. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. भारतात सध्या 5व्या क्रमांकाची नेमबाज आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. गवसणी घालणाऱ्या हर्षदा पवार ही येत्या काही वर्षात ऑलिम्पिक साठी देखील आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या कोणतीच शंका नाही. आणि म्हणूनच आम्हाला हर्षदा पवार हिचा सार्थ अभिमान आहे. एकदा हर्षदासाठी जोरदार टाळ्या वाजवून हर्षदा. तारे असतात, आपण आकाशात अनेक तारे असतात ते चमकताना देखील पाहतो. तुमच्या आमच्यामध्ये मनुष्य रूपात वावरणारा असाच एक अभिनयाचा तारा आज आपण तिथे पाहणार आहोत. इयत्ता शिकत असताना सुधीर गोसावी सरांच्या मार्गदर्शनाखाली कला क्षेत्रातील आपल्या कार्याची मूर्त वेळ रोवणारा अभिनेता म्हणजेच देवेंद्र कोळंबकर. इयत्ता 12वी मध्ये शिकत असताना देवेंद्र कलाकुंज ग्रुपच्या माध्यमातून अभिनयाचा टर्निंग पॉइंट मिळाला. अभिनेते सचिन टिकम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात झाली. पुढे एसकेटी कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मुंबईमध्ये युनिव्हर्सिटीच्या एकांकिका स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्याने एक वेगळाच इतिहास रचलेला आहे. त्यानंतर पुढे मुंबई येथील त्याच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. अभिनेता बनण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या या न संपणाऱ्या स्पर्धेमध्ये देवेंद्र कधीच विरून गेला नाही.
तर त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेऊन मुंबईमध्ये देखील स्वतःच्या अस्तित्वाची एक वेगळी ओळख निर्माण केली। महर्षी दयानंद विद्यालय मुंबई येथील 4 एकांकिकेमध्ये देवेंद्रला प्रमुख भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली। अटल करंडक, अहमदनगर करंडक, स्पंदन एकांकिका, उंबरठा स्पर्धा आणि विशेष म्हणजे IIT सारख्या देशात मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 7 वेळा देवेंद्र कोळंबकर उत्कृष्ट अभिनेत्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे। एकांकिका भाग घेण्यासाठी अनेक अभिनेते आपल्या अभिनयाच्या कसोटीवर उतरतात। जवळजवळ 10 एकांकिका 10 वेळा प्रथम क्रमांकाने विजेत्या झालेल्या एकांकिका यामध्ये निवडल्या जातात। अशा 25 एकांकिकांचा या समूहामधून देवेंद्र कोळंबकर हा उत्कृष्ट अभिनेता ठरलाय। राज्याचा यथोचित सन्मान करताना आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान वाटतोय। मुख्य आहे शिवहरी उमेश रानडे। आपल्या मनाला आनंदी ताजतवाना करायचं असेल, तसेच मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यायची असेल, तर आपल्या मनातील भावना अगदी कमी शब्दामध्ये इतरांपर्यंत पोचवायच्या असतील, सांगायच्या असतील, तर संगीत कला हे अतिशय उत्कृष्ट माध्यम आहे। अशा संगीत क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा आपल्या कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणजे शिवहरी उमेश रानडे इथे उपस्थित असतील तर त्यांनी हा सत्कार त्याच्या वतीने स्वीकारायचा आहे। अन्यथा आपले रानडे सर इथे उपस्थित असतील तर त्यांनी हा सन्मान शिवहरीच्या वतीने स्वीकारायचा आहे। शिवहरीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मुख्य आहे सचिन सत्यवान टिकम। सन्मान होत आहे पार्थ मिस्त्री। कला ही माणसाला समृद्ध बनवते, रसिकाला मंत्रमुग्ध करते। कलेच्या क्षेत्रात लहानपणापासून झोकून देणाऱ्या तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव कोरणारा आपल्या शाळेचा हा विद्यार्थी म्हणजे पार्थ मिस्त्री। आपल्याला ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये करिअर घडवायचे असे म्हटले तरी साध्य करण्यास आपल्याला मेहनत घ्यावी लागेल। वचपा, वळू, मुंबई पुणे मुंबई, मोमाटा, पोस्टर गर्ल, पोस्टर बॉयज, सिंड्रेला ती सध्या काय करते, अशा अनेक चित्रपटांसाठी साऊंड इंजिनियरचा बहुमान शेखरला प्राप्त झालेला आहे। CID या प्रमुख मालिकेसाठी आपण पाहत असलेला साऊंड हा शेखर भगत यांचा असतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या माजी विद्यार्थ्यांसाठी। मित्र, पुढील सन्मान आहे आपल्या या सोहळ्यासाठी ज्यांनी विशेष योगदान दिलंय, अहोरात्र मेहनत केली आहे त्या विद्यार्थ्यांचा माननीय शिराज बांदेकर, मयुरेश गावकर, मयुरेश वाईगणकर, श्रीहरी केळुसकर या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारायचा आहे। मान्यवर मनीष दळवी त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती करतोय हा सत्कार करायचा आहे। माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी सरांना की त्यांनी या कार्यक्रमाप्रती आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहता आलं त्याबद्दल मनापासून सन्माननीय पवन बांदेकर सरांना मी धन्यवाद देतो। कारण संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी याचा एक ऋणानुबंध असतो आणि हा ऋणानुबंधाचा सोहळा या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण साधला। खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती असलेला आदर या विद्यार्थ्यांच्या बाबतीतला पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांच्या प्रती शिक्षकांचा आदरही असलेलं ऋणानुबंध, त्यांच्याबद्दलची असलेली आपुलकी, जिव्हाळा त्या निमित्ताने पाहता आणि या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आज या निमित्ताने अनुभवता आली। ज्यावेळी सकाळी पाटकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी या महाविद्यालयाच्या इमारत आणि तिथल्या सगळ्या भौतिक सुविधांची माहिती करून देत होते, त्यावेळी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पाटकर सरांचा असलेला लक्ष आणि या सगळ्याच्या माध्यमातून फक्त एक संस्था म्हणून चालवत नाही
तर आपलं एक कुटुंब आहे, या कुटुंबाचे आपण एक प्रमुख आहोत, या भूमिकेतनं ही सगळी मंडळी काम करतात. खरं तर अनेक महाविद्यालये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, अनेक शाळा प्रशाला आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांची वाटचाल यशस्वी निश्चितपणे चाललेली आहे. परंतु या संस्थेची वाटचाल, या हायस्कूल या महाविद्यालयाची वाटचाल मी बघतोय, त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येतं की आपल्याला प्रत्येकाला त्या शाळेप्रती, त्या संस्थेप्रती असलेला जो संबंध आहे, आपले ऋण आहेत, ते ऋण आपल्याला कधीतरी आयुष्यात फेडता आले पाहिजे. आपण किती जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आजही आपण त्या संस्थेप्रती असलेलं नातं अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याची शिकवण या सगळ्या शिक्षकांनी दिली आणि त्याचे जी शिकवण दिली ती शिकवण आजही आपण पाहताना हे सर्व विद्यार्थी दिसतात. खरं तर इथले अनेक विद्यार्थी असे आहेत किंवा अनेक शिक्षक असे आहेत की ज्यांचं या प्रशालेमध्ये झालेलं कार्य इतकी वर्ष आहे की तेवढं माझं वय सुद्धा नाही. आणि म्हणून हे सगळं अनुभव घेत असताना आमच्या दृष्टीने आमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा एक मार्गदर्शन म्हणून निश्चितपणे या सगळ्या संस्थेची वाटचाल आणि या सगळ्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन, आज जो अनुभव या कार्यक्रमातून आला तो खरंच या जिल्ह्यामध्ये काम करत असताना, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना निश्चितपणे एक आदर्श म्हणून आमच्यासमोर राहील याची मला खात्री या निमित्ताने आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बांदेकर सर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी खूप उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन केलं आहे. एक सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपल्या संस्थेची वाटचाल सर्व समाजासमोर घेऊन जात असताना त्याच्यामध्ये सगळ्याच माजी विद्यार्थ्यांचा मनापासून घेतलेला सहभाग, शासनाच्या किंवा इतर संस्थांच्या देणगी किंवा या गोष्टींवर अवलंबून न राहता आपल्या सगळ्यांची संस्था आहे, आपल्या सगळ्यांचं कुटुंब आहे आणि त्याचा आदर सातत्याने पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित केला गेला पाहिजे. सगळ्या आधी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा या भावना रुजल्या पाहिजेत. अशा दृष्टिकोनातल्या या कार्यक्रमाचं वर्षभराचं केलेलं आयोजन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये या शाळेच्या, या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं नावलौकी हे खरंच वाखाणण्यात होत्या. आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निश्चितपणे या संस्थेचा उल्लेख हा सुवर्ण अक्षराने केला जाईल याची मला खात्री आहे. म्हणून याच्या यशस्वी वाटचालीसाठी मी मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. मगाशी काही आम्ही कार्यसूची जाहीर केली होती पण ते विद्यार्थी उपस्थित नव्हते, तर मी आता त्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. पैठणीमध्ये नंबर मिळवलाय उत्तेजनार्थ निकिता वस्त. रील स्पर्धा व्यवस्थितरित्या यशस्वी होऊ शकली. आकर्षण म्हणजे पैठणी, तो ज्या तुम्ही सगळे ओळखत असालच करते आहेत. माननीय तेजस्विता कंगोटकर, फिशरीज ऑफिसर मालवण, याला विनंती करतोय की त्यांनी 2 शब्दात आपल्या भावना व्यक्त करायच्या. आदरणीय व्यासपीठ, आजी माझी विद्यार्थी, आमच्या बॅचचे विद्यार्थी, सर्व ज्युनियर सिनियर्स, दादाताई, सर्वांना नमस्कार. सर्व शिक्षक ज्यांच्यामुळे आज या स्टेजवर बोलायचं ते सुद्धा तयारी न करता आले, नीटपणा आलाय, त्या सर्वांना नमस्कार करते आणि अगदी थोडक्यात बोलते. खरं तर मी या शाळेत 12 वर्ष शिकली आहे, म्हणजे अगदी पहिलीपासून ते 12वीपर्यंत. आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कदाचित ॲडमिशन होईल नाही होईल असं चाललं होतं आणि सायन्स घ्यायची तर म्हणजे फी भरायची पण परिस्थिती नव्हती आणि मी ॲडमिशन घ्यायला गेले आणि बांदेकर सर म्हणाले, अगं तुला किती चांगली टक्के आहे, तू इथे कुठे आलीस, तू सायन्सला जा, तू इथे नको येऊस. आणि मग सायन्सकडे जायचं ठरलं आणि त्यामुळे मग मी नंतर पुढे माझं करिअर चॉईस करू शकले सायन्समधून. आणि नंतर आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी प्रवीणा शिंदे यांनी आपल्याला पाककला पुरस्कृत केली होती. तो मी मान्यवरांना विनंती करते की त्यांचं पुष्प देऊन सत्कार करा. शिंदे, पूर्वस्थानिकी प्रवीणा तळी. मी या शाळेत 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेतलं, म्हणजे शैक्षणिक ह्याच्यातला जास्तीत जास्त काळ माझा ह्या शाळेत गेला. 8 वर्ष मी या शाळेत होते
आणि ह्या शाळेत खूप चांगले शिक्षक मिळाले. चांगले शिक्षक मिळाल्यामुळे त्यावेळी खोतकर हे मास्तर होते. खोतकर अगदी चालायला लागले तरी खोतकरांची भीती वाटायची, पण त्यांचा होल्ड चांगला होता. पण खोतकरांबरोबर आमची टीम पण इतकी सुंदर होती, म्हणजे प्रत्येक शिक्षक होते ते अगदी चांगले ज्ञान देणारे आणि परिपूर्ण असे शिक्षक होते. त्या सगळ्या शिक्षकांची आज शाळेत आल्यानंतर खूप आठवण आली. परब सर, देवकर सर, कुलकर्णी सर, शेडगे सर, पेडणेकर सर, जावडेकर मॅडम, ढोलम सर आणि ज्युनियर कॉलेजला राजूरकर सर आणि पाटील सर, ह्या सगळ्या शिक्षकांमुळे पाया इतका भक्कम झाला की पुढे कॉमर्सला 12वीला पास आउट झालं, तर ग्रॅज्युएशन केल्यानंतर बँकेची परीक्षा पण मी फर्स्ट अटेम्प्टात पास झाले आणि स्टेट बँकेत नोकरीला लागले. आणि हा सगळा बेस चांगला असल्यामुळे मला पुढे करिअर करताना पण मला त्रास नाही झाला. आज रिटायर करताना प्रत्येकाला मी मॅनेजर म्हणून बँकेतून रिटायर झाले आणि माझं सगळं क्रिएट शाळेला आहे, कारण मला चांगला शिक्षक वर्ग मिळाला. कारण 100% रिझल्ट लागला. अशी आपली पहिली बॅच, त्या बॅच 2009ची बॅच, आणि त्या बॅचकडून मी विनंती करते की त्यांनी येऊन मनोगत व्यक्त करावं. भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनियर. आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी प्रवीणा शिंदे यांनी आपल्याला पाककला पुरस्कृत केली होती. तो मी मान्यवरांना विनंती करते की त्यांचा पुष्प देऊन सत्कार करा. शिंदे सुरुवात समिती प्रवीणा तळी. मी या शाळेत 5वी ते 12वीपर्यंत शिक्षण घेतलं, म्हणजे शैक्षणिक ह्याच्यातला जास्तीत जास्त काळ माझा ह्या शाळेत गेला. 8 वर्ष मी या शाळेत होते आणि ह्या शाळेत खूप चांगले शिक्षक मिळाले. चांगले शिक्षक मिळाल्यामुळे त्यावेळी खोतकर हे मास्तर होते. खोतकर अगदी चालायला लागले तरी खोतकरांची भीती वाटायची, पण त्यांचा होल्ड चांगला होता. पण खोतकरांबरोबर आमची टीम पण इतकी सुंदर होती, म्हणजे प्रत्येक शिक्षक होते ते अगदी चांगले ज्ञान देणारे आणि परिपूर्ण असे शिक्षक होते. त्या सगळ्या शिक्षकांची आज शाळेत आल्यानंतर खूप आठवण आली. परब सर, देवकर सर, कुलकर्णी सर, शेडगे सर, पेडणेकर सर, जावडेकर मॅडम, ढोलम सर आणि ज्युनियर कॉलेजला राजूरकर सर आणि पाटील. एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने आजपर्यंत या शलाका वार्षिकांक सुरू ठेवला. मध्यंतरी काही काळ तो बंद होता, परंतु त्यानंतर अलीकडच्या 17-18 वर्षामध्ये हा शलाका वार्षिकांक पुन्हा सुरू झालेला आहे. या शलाका वार्षिकांकाचं प्रकाशन या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजय पाटकर साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय श्री मनीष दळवी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होते. वार्षिकांकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं मी या निमित्ताने घोषित केलं. कॉलेज त्याचबरोबर हायस्कूलच्या वतीने आपण बांदेकर सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचा. एक सरप्राईज सत्कार आहे. माझ्या हारातील त्या दोऱ्याचा ज्याने तुमच्या आमच्या सर्वांचं नातं अधिक दृढ करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला. सत्कार मूर्ती आहेत प्राध्यापक पवन बांदेकर. एकदा जोरदार टाळ्या घडवण्यासाठी अहोरात्र ज्या व्यक्तीने मेहनत घेतली ती व्यक्ती म्हणजे माननीय प्राध्यापक बांदेकर सर आणि त्यांचा सत्कार करीत आहे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौगंधराज बांदेकर. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला प्रदान करीत आहोत. सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचा. एक सरप्राईज सत्कार आहे. माझ्या हारातील त्या दोऱ्याचा ज्याने तुमच्या आमच्या सर्वांचं नातं अधिक दृढ करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला. सत्कार मूर्ती आहेत
प्राध्यापक पवन बांदेकर एकदा जोरदार टाळ्या घडवण्यासाठी अहोरात्र ज्या व्यक्तीने मेहनत घेतली ती व्यक्ती म्हणजे माननीय प्राध्यापक बांदेकर सर आणि त्यांचा सत्कार करीत आहे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौगंधराज बांदेकर. झोपच्या मागतात कशासाठी माझी वास्तू माझी शाळा ती घडली पाहिजे. कोणी नाव ठेवता कामा नये. आता हॉल जो रिपेअर केला गेलाय तो मुलांनी केलेला आहे. मी त्या मुलांनाही धन्यवाद देतो आहे. ज्या ज्या मुलांनी यासाठी म्हणजे रंगकाम असो, लाईट फिटिंग असो, रिपेअरिंग असो, काही असो, त्याला एकदा काळा पण त्यांची पण मेहनत आहे. जशी बांदेकरांनी प्रेरणा स्त्रोत आहे तशी त्या मुलांची पण मेहनत आहे. आता ही पण मुलं मेहनत करत होती. काय राबतायत मुलं किती राबतायत. गेले 3 दिवस माझं मुंबईतून आता माझा चौथा दिवस माझा आहे. मी बघतोय मुलं काय मेहनत करतायत. काही हायस्कूलची मुलं मेहनत करतायत त्याच्यावर आपली शाळा ही मेहनत ही प्रेम ही वास्तू ही ह्या पिढ्या माझा विश्वास आहे की हे प्रेम ही आस्था ही माया ही ममता आणि ही जवळीक जी आपण म्हणतो ही जवळीक जीवनाच्या अंतापर्यंत तुमच्यामध्ये कायम राहील हा एक विश्वास व्यक्त करतोय. आणि माझ्या या सगळ्या गुरुजनांना मी पुन्हा वंदन करतोय संस्थेच्या वतीनं आणि तुमचे रजा घेतोय. धन्यवाद.